तर त्याआधी एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत, कारण देशातील अनेक राज्य उष्णतेने होरपळून जात आहेत। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड तसेच लगतच्या राज्यांव्यतिरिक्त पूर्व, मध्य आणि दक्षिण भारतातील 15 राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे। वाढत्या उन्हामुळे जलसंकटाचा धोका देखील निर्माण झालेला आहे। अतिशय महत्त्वाची गंभीर बातमी आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक आहे आणि येणाऱ्या काळातला हा जलसंकटाचा धोका सुद्धा आहे। मनाली बरोबर आहे। देशातील 15 राज्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या पूर्वीच जवळपास जोरदार उकाडा वाढलेला आहे। 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे। मौसम म्हणजे हवामान खात्याच्या वतीने दिलेल्या इशाऱ्यानुसार आगामी 5 दिवसांमध्ये ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश असो, पश्चिम बंगाल असो, छत्तीसगड असो, महाराष्ट्र असो यासारख्या राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर झालेली आहे। तापमानात 2 ते 3 डिग्री पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जलसंकट देखील निर्माण झालेलं आहे। देशातील जसा उल्लेख म्हणाली आपण केला, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड याशिवाय मैदानी जो भाग आहे पूर्वी, मध्य आणि दक्षिण भारत यामध्ये जवळपास 15 राज्यांमध्ये जोरदार उकाडा आणि गरमी वाढलेली आहे। त्यामुळे सकाळी 10 नंतर दुपारच्या गरमीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचमुळे हवामान खात्याने हा इशारा दिलेला आहे आणि तापमान अजून वाढलं असल्यामुळे यापासून वाचवण्यासाठी सर्वांना सल्ले देण्यात आले आहे की काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नका असं देखील म्हटलं आहे। आणि या वाढत्या गरमीमध्ये महाराष्ट्रात बघितलं तर विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांचा समावेश आहे। तेलंगणा, ओडिशा या राज्यांचाही समावेश झालेला आहे। 45 डिग्री पर्यंत तापमान राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। म्हणाली। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।